शिरदवाड येथील दलित वस्तीमध्ये मागील काही वर्षापासून शिवनाकवाडी या गावातील दूषित सांडपाणी गटारीच्या माध्यमातून शिरदवाड येथील दलित वस्तीच्या बाजूला असणाऱ्या खणीमध्ये येत आहे। सध्या या खणीमध्ये इतके पाणी साठले आहे की ती पाणी दलित वस्तीतील काही लोकांच्या घरामध्ये घुसले आहे। याबद्दल ग्रामपंचायतीस व गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने, आंदोलनाचा इशारा देऊन पाठपुरावा करण्यात आला होता। मात्र अद्याप कोणतेही पाऊल या प्रशासनाने उचलले नाही। सदर पाण्यामुळे रोगराई पसरत असल्यामुळे येथील दलित वस्तीतील अनेक कुटुंबांना आजाराचा सामना करावा लागत आहे। तशा परिस्थितीमध्ये सागर कांबळे यांचे कुटुंब त्या ठिकाणी राहत होते। सदस्य रोगराईमुळे व दूषित पाण्यामुळे तसेच उग्र दुर्गंधीमुळे दिनांक 15/9/2024 रोजी येथील रहिवासी सागर कांबळे यांचे वडील तवानाप्पा सुभाना कांबळे यांचा मृत्यू झाला। स्थानिक लोकांना, ज्याचे समाजाचे काही देणे घेणे नाही, अशा लोकांना हाताशी धरून सदर कुटुंबियांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। ग्रामसेवक व सरपंच हे या लोकांना उद्धटपणे वाद घालत आहेत। तुम्हाला काय करायचे आहे ते करा, तुम्हाला याच ठिकाणी राहावे लागेल, अशा पद्धतीने दलित कुटुंबियांना बोलले जात आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक 30/9/2024 रोजी गटविकास अधिकारी घोलप साहेब व कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस साहेब यांना निवेदन देऊन शिरदवाड व शिवनाकवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा, तसेच शिरदवाड येथे राहत असणाऱ्या तवनाप्पा सुभाना कांबळे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून दोन्ही ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन देऊन सदर मागणी मान्य न झाल्यास सोमवार दिनांक 7/10/2024 रोजी ज्या खणीमधून पाणी दलित वस्तीतील लोकांच्या घरामध्ये घुसत आहे त्याच खणीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, शिरोळ तालुका महासचिव गौतम कांबळे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल यासह शिरदवाड गावातील ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।